रोड रोमियोंच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनींनी सोडली शाळा. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संतप्त पालकांचा पिंपळनेर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या बेल्हाणी गावात रोड रोमियोंचा वाढलेला त्रास असह्य झाल्याने अनेक विद्यार्थिनींनी शाळेत जाणे बंद केले. या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या पालकांनी पिंपळनेर पोलीस स्टेशन गाठून लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आज पुन्हा संतप्त झालेल्या पालकांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या बाहेर एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केले आणि आपला तीव्र रोष व्यक्त केला. मी आज पिंपळनेर पोलीस स्टेशनला आलेलो आहे. काल आम्ही आलेलो होतो. आम्ही जवळजवळ 4 आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली. 3 आरोपींविरुद्ध. आणि आरोपी पोलीस स्टेशनमध्ये होते. त्यांनी तक्रार वगैरे नोंदवून घेतली. पण आज रोजी आम्हाला आरोपी पोलीस स्टेशनमध्ये इथं दिसत नाहीये. आणि तेच आरोपी पुन्हा आमच्या पोरींना शाळेत जायच्या वेळेस, कॉलेजला जायच्या वेळेस त्रास देत होते. म्हणजे पोलीस स्टेशन मधून निघून त्यांची इतकी मजुरी वाढलेली आहे तर ते पुन्हा त्रास द्यायला आले. आणि आता इथं आम्ही कंप्लेंट केली होती आरोपी पोलीस स्टेशनला. ते आरोपी जमा करावे ही आमची विनंती आहे. आणि SP साहेब आल्याशिवाय किंवा SP मॅडम असतील ते आल्याशिवाय आम्ही हे ठिय्या आंदोलन इथून काढणार नाही. आणि प्रशासनाला पण विनंती, आम्ही आमच्या जो आपला कायदे हो आणि अशा या रोड रोमियोंना कायद्याचा धाक दाखवायला पाहिजे. कायद्याच्या मार्फत त्यांना काहीतरी कायदेशीर कारवाई करून पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं काल, तर आजपासून काही त्रास होणार नाही, काही नाही. आणि आज पुन्हा तोच त्रास झाला म्हणून आम्ही आज पुन्हा आलेलो आहे. म्हणजे पोलीस प्रशासनाचा कोणताच यांना धाक बी नाही, कायदा हे काही मोजत नाही अशी दिशा झालेली आहे. आणि सदर आरोपी अजून सुद्धा पिंपळनेर पोलीस स्टेशनने इथं आम्हाला दाखवले बी नाही आणि फरार आहेत असं घोषित करून दिलेले त्यांनी. पोलिसांकडून संबंधित रोड रोमियोंची पाठराखण केली जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी पालकांनी केलाय. रोड रोमियोंचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला असताना पोलीस मूग गिळून गप्प का बसले असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित महिलांसह पालकांनी केलाय. आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी धोकादायक ठरणाऱ्या या रोड रोमियोंवर पोलिसांनी तात्काळ आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी पोलीस स्टेशन बाहेर बसून केली आहे. आरोपी सुद्धा आम्ही पकडणार, 100% सोडणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज जे त्याच्या मागचे सूत्रधार आहेत खऱ्या अर्थाने, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर सहसंपादक अनिल गोराडे. ते 8 दिवसापासून ते कॉलेजला जाताना त्यांच्या मागून जाता आणि 2 ते 3 गाड्या त्यांच्याकडे रोज बदलून येतात ते. आणि विचारता एकमेकांना तुला कोणते आवडते ती सांग असं म्हणतात ते. काय यांच्या काय आया बहिणी नाहीत का त्यांना? आमच्या पोरींना फक्त न्याय मिळाला पाहिजे, न्याय भेटायला पाहिजे. आणि ते पोलिसांना कळून आज धमके देतात. कशासाठी धमके देतात? कारण की 6 वाजेपासून त्या आरोपींना पकडून, कारण की आमचे मुलं सगळे तिथे होते, 10-15 मुलं होते. कारण की त्यांनी काय सांगितलं, त्यांना हातपाय मोडून इथं आणलं असतं त्या मुलांनी, पण ते याच्यावर गेले. ते आमच्या मारधोडही करता होती, पण आम्ही कायद्याने चाललो. कायद्याने आम्हाला न्याय दिला. 6 वाजेपर्यंत असल्यावर सुद्धा